समोर सादर करत आहोत. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा, शेअर करा आणि हां, बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रथम व्हिडिओ आपल्या मोबाईलवर मिळेल. काकू काकू काका काका चला लवकर. काय 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 पूजा अगं संग्राम काय सांगते वहिनी तर वहिनी बघूया काय ते काय ते सुद्धा शेतकऱ्यांची व्यथा आहे. पंचनामा होईल आणि सुद्धा मदतही मिळणारच आणि ती मी मिळवून देणारच. बास करा सरपंच, बास करा. माझ्या धन्याला आत्महत्या नाही केली व आत्महत्या नाही केली, त्याची हत्या झाल्या व त्यांची हत्या झाल्या. आणि याला कारणीभूत तुम्ही सगळेजण आहात व सगळेजण तुम्ही कारणीभूत माझ्या राम राम रामणार शेतकरी आणि त्या मालाची किंमत एजंट दलाल आणि सरकार करणार. आतापर्यंत किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केली पण कुणाला भरपाई मिळाली व कुणाला भरपाई मिळाली? बोला की सरपंच, बोला बोला जिवंतपणे स्वाभिमानानं जगता आलं नाही व शेतकऱ्याला. आणि आता मेल्यावर त्याच्या डाळीवर समयतावर चलनी जायला आलेच रे देवा. पाऊस पडला तरी दुष्काळ आणि नाही पडला तरी दुष्काळ. दुष्काळ पाठीला सुजला शेतकऱ्याच्या. काय केलं तुम्ही? काय करू दोन लेकरांना? शांत हो सुद्धा, शांत. अगं 2 लेकरांकडे बघून तर तुला आता जगता आलं पाहिजे. असं हिंमत हवी कसं चालणार तुला? पूजा वहिनी सुद्धा वहिनीला घेऊन घराड चला, बाकी तुम्ही सगळं आवरून घेऊन येतो. कुठल्या तोंडानं घराकडे जाऊ सरपंच? माझ्या धन्याला भाकर घेऊन मला शेताकडे बोलवलं होतं, शेताकडे बोलवलं होतं. धनी, अहो धनी, वैच्या घ्या की, हे घ्या.
आणि ते नव लय दिवस झालं बघते मी कंच्या तर विचारत आहेसा तुम्ही काय झाले तरी काय म्हणते मी काय सांगू तुला अगं दिवसागणिक पोरं मोठी होत चालली त्यांच्या पालन पोषणाचं त्यांच्या शाळेचा तेच विचार करतोय मी कसं होणार देव जाणे धनी अहो काळजी करून काय होणार आहे काय हं? जे व्हायचं तेच होणार हा बघूया देव काही नाही काही रस्ता काढलच तुम्ही उगाच काळजी करून झुरत बसू नकसा काय सांगते मी धनी तुम्हाला ते का अगं तू म्हणतीयास ते समज खरं आहे अगं पण शेतकऱ्याची व्यथा कोण ऐकतच नाही बघ अगं जगाचा पोशिंदा म्हणते ती शेतकऱ्याला पण त्या शेतकऱ्याच्या घरात चहाला दूध नाही आहे हा? अगं पोरांनी एखादी काही शाळा शिकवावी त्यांना मोठं करावं तुला एखादा दागिना घ्यावं लई सपान बघितले पण नाही ग अगं राब राब राबून शेतकऱ्यांना शेतात पिकवायचं आणि त्या आपल्या मालाचा दर त्या दुसऱ्याने ठरवायचा अशी सगळी व्यथा आहे बघ पण नाही आता आपल्या मालाला तोड आली तोड झाली का नाही आमचं बघ तुला एखादा दागिना हा धनी पोटा बघू तोड झाली असर माल घेऊन जावा मार्केटला आणि बाहेर पोरं बी खेळायला ती त्यांनाच बी संघ घेऊन जावा तुमच्या जावा बिगी बिगी हा होय की होय आला की आता काय सांगायचं याला किशन्या किशन्या आज गावलास बघ घरात पण दादा या या बसा बसा किशन्या बसायला आला नाही इथं पैसे देतो म्हणत होतास पैशाचं काय केलास बोल ती किंमत चालवर पैसे देतो म्हणत पैशाचं काय झालं ते बाकीचं आम्हाला काही सांगायचं नाही आमचं पैसे आज देतो म्हटलं तर आजच्या आज आम्हाला पैसे पाहिजेत पण दादा आजच्या आज कसं शक्य आहे हो अहो परवा वांग्याला कीड आली म्हणून समधी वांगी नेऊन वावरात टाकली मी लई घाटा झालाय बघा माझा बाकीच काय माहित नाही किशन्या तुझ्या शेताचा 7-12 आमच्याकडे आहे रीतसर कारवाई केली जाईल उद्या म्हणायचं नाही तू की असं काय केला किशन्या लक्षात ठेव आलं लक्षात दादा दादा असं करू नका हो मालाची तोड झाल्या हो आमच्या माल मार्केटला गेला म्हणजे आम्ही तुमचं पै करून पैसे देऊ पण दादा असं करू नका हो असं करू नका हो दादा हात जोडते मी तुमच्या असं करू नका तू सांगत्यास म्हणून आम्ही चाललोया 5 वाजूपर्यंत पैसे जर नाही आलं तर तुला माहितीच आहे गणतावकार काय चीज आहे चला रे धनी लई विचार करत बसू नकसा तोड झाली असल जावा आता मार्केटला जावा बिगी बिगी आणि जाताना पोरं खेळायची संघ त्यांना घेऊन जावा जावा बरं पटकन विचार करू नकोस धनी लई जावा तुम्ही हा
पोरानो या खाली मार्केट आलं आणि शिस्त दे रे बाळ. आज तर चांगला माल आणलायस काय खेप्याला लय घाटा झालाय माझा. माल तर आणलाय पण आज समजा माझा माल मी स्वतःच विकणार हाया. काय? माल तू विकणार? डोकं बिकं फिरलंय का रे तुझं? अरे आम्ही का माशा मारत बसल्यावर इथं हे मार्केट आमचं आहे, हे आमचंच चालणार. अरे अरे अरे. काय किसना हे घे 5,000. चल नाही घेतून अहो, चल. पण यात माझी तोडणी वाहतूक खर्च मजुरी काय भागतंय या काय यातनं. अरे सगळं बघतोय जा. चल नाही घेत ना. त्या पोरासने घे. चला रे पोरांनो माझ्या लेकरासाठी नवीन कपडे घेतो म्हटलं यातून काय करणार यात. नको बाबा आम्हाला नवीन कपडे, चला आपण घरी जाऊया. माझं पैसे आलं त्याला कुणीतरी अरे अरे माझं पैसे अरे माझं पैसे रे. अरे थांब की रे. अरे माझ्या मेहनतीचे पैसे घेऊन गेला रे. अरे त्याला धरा रे कुणीतरी धरा. बाबा हातातलं गेलं पण नशिबातलं गेलं नाही ना, चला घरी. किती विचार करता रे लेकरांनो. अरे तुमच्या शाळेची फी, तुमच्यासाठी शाळेची कपडं आणि सुधासाठी एखादा दागिना घ्यायचा लय विचार केला होता रे. पण सारं स्वप्नच राहिले. चला लेकरांनो. बाबा कशाला काळजी करतासा, काम करायला आम्ही दोघं आहे की. नाही रे लेकरांनो, तुम्हाला काम नाही करायचं, तुम्हाला शाळा शिकायचं,
खूप खूप मोठं व्हायचंय. माझ्या सुधाचं स्वप्न आहे की तिच्या लेकराने शेतकरी नाही व्हायचं, दुसऱ्याच्या वावरात कांदी नाही लावायची. तिच्या लेकराने शिकावं, मोठं व्हावं, डॉक्टर इंजिनियर व्हावं असं तिचं स्वप्न आहे. नाही लेकरांनो, मी आहे तुमच्या मागं. चला काय पण करू, पण तुमच्यासाठी तुमच्या शाळेचा युनिफॉर्म घेऊ, माझ्या सुधासाठी एखादं काहीतरी छोटस दागिना घेऊ. चला. बाबा काय पण होऊ दे, पण तुमच्यासाठी एक बंडी घ्यावं. अरे लेकरा, माझ्या बंडीची कशाला रे काळजी करतासा? अरे बाण किती जरी ठिगाळ लावून फिरलं तरी काय वाटत नाही बघ. पण पोरं मात्र कशी ठणठणीत व्हायला पाहिजे ती, है की नाही? शाळेला जायचंय तुम्हाला, 4 पोरांच्या समोर जायचंय, मास्तर तुम्हाला विचारणार का नाही विचारणार? हा चला, माझ्या बंडीची काळजी करू नका. चला चला. बघतो हिला माझ्या तावडीतनं कोण सोडवतोय. चला रे, तुम्हाला काय जेवायला आणले का इथं? अरे वा 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 वा, ही बघा सत्यवान सावित्री. ही बघा सत्यवान सावित्री वट सावित्रीच्या पूजेला निघाल्या. वट सावित्रीची पूजा का करतात माहिती आहे का तुला? सगळ्या करल्यास म्हणून तू पण करल्यास का काय? सावकार, माझा रस्ता मुकाट्याने सोडा म्हणते मी. अगं सोडतो की, पण आमच्या पैशाचं काय? सावकार, ते गेल्यात मार्केटला, आलं म्हणजे पैसे देतील तुमचं आणून. अगं एवढं करण्यापर्यंत माझं एक काम कर की, तुझे पैसे पण माफ होतील आणि व्याज पण द्यायला लागणार नाही. अगं चल की माझ्या वाड्यावर. अगं ओरडू नकोस की, बघल कोणीतरी. अगं एवढंच दागिनं तुला सोन्यानं मडवीन. सावकार जीप सांभाळून बोला. अगं गप ग, वट सावित्रीची पूजा करायला निघाल्यास काय मागणार ते वडाची पूजा करून, की जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून? अगं चल हाट, असला नवरा काय कामाचा, बिनकामाचा भावरा. काय ग, काय म्हणून त्या वडाच्या झाडाची पूजा करतासा? जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून. ह्योच सण जर आमच्या पुरुषांचा असता, 7 काय 14 फेऱ्या काढल्या असत्या आणि सांगितलं असतं एका जन्मात 7 वेगवेगळ्या बायका मागितल्या असत्या. सावकार, कावीळ झालेल्या माणसाला सारं जगच पिवळं दिसत असते. गुमान माझा रस्ता सोडा म्हणते मी. अगं सोडतो की, आधी माझं काम तर होऊन दे. सावकार, अजून सांगते, गप गुमान माझा रस्ता सोडा, नाही तर भर रस्त्यात तोंडाचा तमाशा करीन. अहो कसा का असे ना, माझ्या कुंकुवाचा धनी आहे तो, आणि त्यांची पूजा करणं हे माझं कर्तव्य आहे.
वा ग वा, तुझं कर्तव्य. मग आमचं पैसे द्यायचं तुझं कर्तव्य नाही? सावकार तुम्हाला सांगितले ना तुमचे पैसे तुम्हाला देणार म्हणून. गोमान वाट सोडा आमची म्हणते मी. काय ग सुद्धा लय जिद्द आहेस तू. एवढं का टेन्शन घेतीस? वाड्यावर चल, सगळं माफ करतो तुझं. सावकार एकदा सांगितलेलं कळतं का नाही? चला ग. नालायक खराब खोरा. चला ग. त्या माईला बाईचा हात मऊ असेल वाटला, पण 3 दाती नांगर निघाला. ही शेतकऱ्याची औलाद आहे, मोडीन पण वाकणार नाही. परत जर आमच्या वाटेला आलास ना तर पाय तोडून हातात देईन, लक्षात ठेव. चला ग. काय झालं धनी? धनी अहो काय झालं? सांगितलं ना सुद्धा तुला काय झालं नाही म्हणून. हे देवा, हे तर काय लागले धनी? काय घडलं धनी, सांगा मला. काय नाही ग. अहो तुमचा चेहरा पडलाय, काय झालं धनी? सांगा मला काय झालं. सुद्धा तुला किती वेळा सांगितलं काय झालेलं नाही ग. नाही, काय तर घडलेलं आहे, तुम्ही सांगा धनी. मला सांगा, नाही तर कोणाला हो. सांगा धनी, तुम्ही सांगा. काय सांगू सुद्धा तुला. अगं आपला समजा माल घेऊन त्या दलालानं फक्त 5,000 रुपयाची भीक माझ्या तोंडावर भिरकटली ग. आणि ते पण माझ्या नशिबात नव्हतं. मार्केट मधल्या एका चोरानं माझ्या हातातली पिशवी हिसकावली. देवा, आता काय करायचं? आपण सावकाराला तर 5चं टायमिंग दिलंय हो. काय करायचं, काय सांगायचं बरं? काय करायचं झालंय ग. देवा. धनी, हो लेकरू कुठं आहे ती आपली? मीच कळते तोपर्यंत तुम्ही 2 घास खाऊन घ्या चला. सुद्धा मला भूक नाहीये ग. धनी, आपल्या दोन्ही पोरांची हान आहे. चला चला. सांगितलं ना मला भूक नाही म्हणून. धनी, ऐकून तुम्हाला नाही पोटाला. अहो न खाता पोटाला शेतात राबायला जमणार नाही आपल्याला. चला. बरं बघ, मी शेताकडे जातो. ये भाकर घेऊन मागणं. पण मग इथंच खाऊन गेला असता. नग मला आता भूक नाहीये ग. धनी, तुम्ही असं ऐकणार नाही सा. येते मी भाकर घेऊन शेताकडे. गेला पहिल्यांदा टाकते, सकाळपासून त्याला टाकाय नाही चारा नाही. मी पण येतो तुझ्या मदतीला. धनी, हो संसार म्हणजे 2 चाकाची गाडी हो. एक जरी चाक मोडला तरी संसार पुढे जात नाही. धनी, शेतकऱ्याची व्यथा कळेल एक दिवशी या जगाला. आणि एक दिवस असा येईल की साऱ्या जगाला कळेल शेतकरी एक दिवस एक जगाचा पोशिंदा होईल. धनी, अहो लाख मेले तरी चालेल, पण लाखाचा पोशिंदा हा जगलाच पाहिजे. धनी, हिंमत नाही हारायची आपण. चला चला. कितना आहेस काय घरात? कोण गप्प भैया? या की हाय ती या. कितना तोंड लय पडल्यागत वाटायला रे तुझं. काय सांगू रफिक तुला. अरे
आयुष्याची थट्टा झाल्या बघ रे या शेतकऱ्याची. अरे असं पण झालंय तर काय? अरे मार्केटला माल घेऊन गेलो होतो, पण नेहमीची ती दलाली. 5,000 रुपये दिलं त्या दलालानं एवढ्या मोठ्या मालाचं, आणि ते पण एका चोरानं माझी पिशवीच पळवून नेली बघ. काय सांगतेस काय? मग काय, दुःख, दारिद्र्य, दुष्काळ, अरे कधी संपणार या शेतकऱ्याचा वनवास कुणास ठाऊक बघ. आ काय करावं काय कळना झालंय आम्हाला. नको रे किसना, आता हताश होऊ नको. किडा पेडा टळू दे आणि बळीराजाचं राज येऊ दे. बर हे काय म्हणतो, आता तुला पैशाची लय गरज पण असेल ना? होय र. अरे पोरांची शाळेची फी भरायची आहे, आणि त्यांना कपडे पण घ्यायचे आहेत, आणि माझ्या सुधाला एखादा दागिना पण आणतो बोललो होतो, पण काय सगळं गेलं बघ हातातनं माझ्या. अरे मी काय म्हणतोय, छोट्यातली जी जनावर आहेत ते आता कसं पण म्हातारी झाल्यात. कवापासून त्यांना पोचणार आहेत? एक काम कर, त्यांना का नाही मला विकून टाक, मी बी फायद्यात आणि कसं तू बी फायद्यात. रफिक भैया बास करा. ह्या गोट्यातली जनावर म्हणजे शेतकऱ्याचं वैभव असतं या. आता ती म्हातारी झाली म्हणून कसाबाच्या दावणीला आम्हाला नाही बांधायचं. आतापर्यंत त्यांनीच आम्हाला पोचलंय. रफिक भैया, ज्या दिवशी शेतकऱ्याची जनावर कसाबाच्या दावणीला लागली तर शेतकऱ्याची लक्ष्मीच गेली म्हणायचं. म्हातारी झाली म्हणून जनावर काय झालं? आम्हाला नाही द्यायची जनावर तुम्हाला. जावा तुम्ही, या. बघ किसना, सांगायचं तर माझं कर्तव्य होतं. अरे जर दिला असता जनावर तर सावकाराचं तर कर्ज फिटलं असतं का नाही, त्याचं व्याज तर गेलं असतं का नाही? काय गरज नाही रफिक भैया, या तुम्ही आता. बरं बाबा, काम आवरू द्या आम्हाला जनावरांचं. हे घे बाळ, निघतो किसना. सुधा, अगं मी जरा ग्रामपंचायतीत जाऊन येतो, आणि तसंच शेताकडे पण जाऊन येतो. हा, तू नंतर ये भाकर घेऊन शेताकडे. नको, काय काम नाही जायचं. बसा, बघूया आपण. काही काळजी करू नका तुम्ही. अगं माझं काम आहे जरा ग्रामपंचायतीत. अगं पीक विम्याच्या यादीत माझं नाव आलंय का नाही बघायचं आहे. मी जाऊन येतो. अहो पण माझं ऐका. बाबा मी पण येऊ का? नग, तुम्ही खेळा. आणि दादा कुठे गेला र? तुम्ही आई बरोबर राहायचं, मी जाऊन येतो. तुम्ही माझं काय ऐकणार नाही सा काय? चल रे बाळा, तुला भाकर देते खायला. सकाळपासून तर काय खाल्ला नाही. वा ग वा धरती माते, शेवटी तुलाच दया येणार ग माझी. अगं तुम्हाला मरू पण देणार नाहीस. इतकं प्रेम करतेस ग तू तुझ्या लेकरावरती, पण या भ्रष्ट लोकांनी या शेतकऱ्याला मरणाच्या दारात नेऊन सोडले. मला माफ कर ग धरती माते, मला माफ कर. या जगाचा निरोप घेऊन जाणार आहे पण माझ्या बायकोची आणि माझ्या मुलांची रक्षा कर ग धरती माते. माझ्या बायको आणि मुलांची रक्षा कर.
हे मार्केट आमचं आहे, हे आमचंच चालणार. किसन्या बसायला आलं नाही इथं. पैसे देतो म्हणतो होतास, पैशाचं काय केलास बोल. ठीक आहे, मग चालणार पैसे देतो म्हणलास, पैशाचं काय झालं? ते बाकीचं आम्हाला काही सांगायचं नाही. आमचं पैसे आज देतो म्हटलं तर आजच्या आज आम्हाला पैसे पाहिजे. माल तुम्ही का ना किसन्या बसायला आलं नाही इथं. सांगायचं नाही. अरे माझ्या मार्ग बसल्यावर मार्केट आमचं आहे, हे आमचंच चालणार.